सातारा जिल्ह्यातील अशी ऐतिहासिक 2 ठिकाणं जी अजून कोणालाच माहित नाही। सकाळच्या बरे गाडी काढली, नरड्याला इथपर्यंत तेल टाकलं आणि डायरेक्ट निघालो। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात लोणंद सातारा रोडवर बसलेले हे गाव देऊर। या गावाचं वैभव केवळ नावापुरतं नाही तर इथल्या प्रत्येक दगडात इतिहास कोरला गेलाय। आपण आलोय ते मंदिर आहे मुदाई देवीचं मंदिर। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी हा छोटासा दरवाजा आपल्याला बघायला मिळतो। माणूस किती जरी मोठा असला तरी या दरवाजात बसतो। या दरवाजाचं वैशिष्ट्य आहे दहिगावच्या वक्ता मुदुजी चव्हाण यांच्या अखंड भक्तीने भारावून स्वतः कोल्हापूरची करनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाई त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन पाठीमागे येते आल्या। आजही त्या भक्तांच्या हृदयात बसलेल्या आहेत। इतकंच नाही तर या गावात एक इंग्रजकालीन बंगलाही आहे जो आजही भूतकाळाच्या आठवणी जीवन ठेवतो। बंगला बघून झाला तर जाऊया अशा ठिकाणी जे आहे पांडवकालीन 5 पांडवांनी स्वतःच्या हाताने घडवलेले हे मंदिर आजही भक्तांना भव्यतेचं आणि श्रद्धेचं दर्शन घडवतात। हे मंदिर एका रात्रीत बांधलेले असून या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विराजमान आहे। हे मंदिर केवळ उपासनेसाठी नाही तर एक शिल्पकलेचं जिवंत उदाहरण आहे। पांडवांच्या स्वतः हाताने उभारलेले हे मंदिर आजही काळाच्या कसोटीत थाट उभा आहे। हे मंदिर म्हणजे केवळ दगड नाही तर पांडवकालीन श्रद्धा, भक्ती आणि शौर्याचा जिवंत वारसा आहे। देऊरचं हे विठ्ठलाचं मंदिर आजही आपल्याला सांगतं काळ कितीही बदलला तरी विठोबाचं वैभव कधीही संपणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नक्की फॉलो करून जावा।